हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तुमचं सगळ्यांचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज आम्ही पुण्यातल्या अशा ठिकाणी चाललोय जिथे लहानपणी जवळपास प्रत्येक जणच गेला असेल आपल्या आपल्या सिटीमध्ये, पण आम्ही खूप दिवसांनी जातोय. खरं सांगायचं तर मलाही स्वतःसाठी उत्सुकता आहे की आता तिथे काय काय बदल झाले आहेत. आणि आजच्या ब्लॉगमध्ये शेवटी तुम्हाला एक अशी गोष्ट दाखवणार आहे जी मला सगळ्यात जास्त आवडली. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा आणि हा ब्लॉग बिलकुल चुकवू नका. आधीमध्ये तर खूप छान आहे दाखवण्यासाठी आणि शेवट तर बेस्टच आहे. तर आता आम्ही घरातून निघालोय. आज हवाही खूप छान आहे आणि अशा वातावरणात ना फिरायला खूप छान वेगळीच मजा येते. स्पेशली पुण्यातलं वातावरण म्हणजे पुण्यातला पाऊस, पुण्यातलं मान्सून जे आहे ना खूप बेस्ट असतं, अप्रतिम. म्हणजे काहीतरी वेगळीच जादू आहे इथल्या वातावरणात. पावसाळ्यामध्ये उन्हाळा पण छान असतो, हिवाळा पण स्पेशली पावसाळा इतका इतका एन्जॉय करण्यासारखा असतो ना की खरंच खूप काहीतरी मॅजिक आहे ह्या वातावरणात असं वाटतं. आणि तुमच्या सिटीमध्ये असं काही फिरण्यासाठी स्पॉट आहेत का वेगवेगळे, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. झू म्हणा किंवा एखादा पार्क म्हणा किंवा एखादं गार्डन म्हणा किंवा एखादं रेस्टॉरंट, काहीही असेल. नक्की तुमच्या सिटीमध्ये काय स्पेशालिटी आहे किंवा तिथे फिरू शकतो असं काय ठिकाण आहे तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. आणि तुम्ही कधी कात्रज झूला आला आहात का हे पण मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगाल. आणि तिथे तुमचा आवडता प्राणी कोणता आहे हा पण मला सांगाल. आणि आम्ही इथे खूप दिवसांनी येते त्यामुळे मलाही आता तिथे काय काय चेंजेस झाले त्याची उत्सुकता लागली आहे की बरेचसे चेंजेस झाले असतील कदाचित, तर मला ती उत्सुकता लागली आहे इथे जाताना काय काय असेल चेंजेस. आणि तुम्ही वातावरण खरंच बघू शकता. हे बघा अगदी अप्रतिम, म्हणजे ही झाडे, ही हिरवळ, हा फॉग, म्हणजे खरंच खूप काहीतरी मॅजिक आहे ह्या वातावरणात. सुंदर, म्हणजे खरं आहे ते जे पुण्यात येतात ना स्पॉट फिरण्यासाठी पावसाळ्यात स्पेशली, तर खरंच मी समजू शकते की ते किती एन्जॉय करत असतील. इथलं वातावरण, इथलं फूड, इथली ट्रॅव्हलिंग, इथलं सगळं खरंच खूप बेस्ट आहे. सगळे सिटी तर बेस्टच आहेत पण पुण्यातला पाऊस म्हणजे मॅजिक, अप्रतिम. तर चला मग आपण जाऊया आपल्या डेस्टिनेशनवरती. जवळपास आम्ही डेस्टिनेशनच्या खूप जवळ पोहोचलेलो आहेत आणि तिथे बरेच जण गेलेही असतील कदाचित. आणि जे काही पुण्यात फिरण्यासाठी येणार आहेत तर त्यांनी हा एक स्पॉट त्यांच्या लिस्टमध्ये ठेवावा फिरण्यासाठी, माझं असं सजेशन आहे. तर आपण आलो जवळपास त्या स्पॉटच्या आणि शेवटी आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो. हे आहे राजीव गांधी झूलॉजिकल पार्क, पुणे कात्रज येथे. इथे तिकीट मेन एंट्रन्सला घेऊ शकतात. जे गेट आहे मेन तिथे तिकीट घेऊन आतमध्ये एंटर करायचं. ज्यांना बग्गीमध्ये फिरायचं ते बग्गीचे तिकीट पण आतमध्ये बाहेर मेन गेटलाच आहे, तिथे तुम्ही तिकीट काढू शकतात. पहिला आम्हाला दिसला आहे प्राणी माकड. सो आम्ही बघत होतो माकडाला, एन्जॉय करत होतो. आणि खरंच लहान लेकरांसोबत आपणही एन्जॉय करतो आणि हे समजतं प्रत्येकालाच इथे गेल्यावरतीच. नेक्स्ट स्पॉट आहे सर्प उद्यान. मी खरं सांगते, साप जुळून बघताना थोडी भीती तर वाटतेच, पण निसर्गात प्रत्येक प्राण्याचं ना एक स्वतःचं महत्त्व आहे. तर सापाचं इथे काहीतरी चालू होतं, तो वरती जात होता आणि परत खाली पडत होता, म्हणजे त्याचं एक्सरसाइज ही सुरूच होती. आणि चिकू पण खूप उत्सुक होती इथे बघण्यासाठी. तिच्या तो डोळ्यात जो होता ना उत्साह तो दिसत होता आणि ती ओरडत पण खूप होती. म्हणजे ती भीत नाही प्राण्यांना वगैरे, जेव्हा आपण टी व्हीवरती पण तिला दाखवतो ना, सो ती कधी भीत नाही. आणि इथे आम्ही एक्सपिरियन्स केला की ती कशालाच भीत नव्हती. ती मस्त बघत बसत होती आणि तिथे थांबायचं म्हणून फोर्स करत होती. जवळपास हे 130 एकरमध्ये बनलेलं आहे. राजीव गांधी उद्यान जे आहे ना 130 एकरमध्ये आहे. इथे 4-5 तास आरामात फिरू शकता तुम्ही, म्हणजे 4-5 तास इथे जातातच तेवढे स्पॉट फिरायला. आम्ही नेक्स्ट स्पॉट बघत होतो. नेक्स्ट स्पॉट आम्ही पाहिला क्रोकोडाईलचा. त्याच्यानंतर आम्ही पाहिलं कासव. त्याच्यानंतर इथे तुम्ही सेल्फीज वगैरे पण घेऊ शकता. जे सर्प उद्यान आहे तिथे तुम्ही सेल्फी घेऊ शकता असं आतमध्ये जाऊन. नेक्स्ट आम्ही जात होतो नेक्स्ट स्पॉटवरती. इथे वेगवेगळे स्पॉट आहेत पण 1-2 किलोमीटरवरती स्पॉट आहेत. सो तुम्ही बग्गीचा यूज पण करू शकता इथे फिरण्यासाठी. आज स्पेशली बग्गी अवेलेबल नव्हती, माहिती नाही काय रिझन होतं, पण इथे आज बग्गी नव्हती. तर हा आहे अजगर. पाहू शकता तुम्ही कसा आहे हा. बापरे, म्हणजे भयंकरच. असं सापाला टी व्हीत बघणं वेगळं आणि प्रत्यक्षात बघणं म्हणजे खरं खूप भीती वाटत होती आणि मज्जाही येत होती. तो नेक्स्ट आम्ही जातो आहे ॲनिमल्स बघायला. खालती ॲनिमल्स, वरती जे आहे ना तर तिथं फक्त साप आहे, सर्प उद्यान आहे. आणि खाली जे आहेत ना तिथे सगळ्या
प्रजातीचे प्राणी आहेत. जवळपास 60+ प्राणी तिथे असतील. आणि आणखीन खूप सारं डेव्हलप होतं आहे, म्हणजे एरिया हा खूप सारा डेव्हलप होतो आहे. नवीन नवीन प्राणी बहुतेक येणार असावेत, शक्यता आहे. कारण असं खूप बनतं आहे तिथे, कांगारू वगैरे असं त्यांनी पोस्टर्स लिहिलं होतं कांगारूचं वगैरे. सो चान्सेस आहेत मे बी की जे काही बनतं आहे त्याच्यामध्ये नवीन नवीन ॲनिमल्स येणार आहेत. सो आम्ही जात होतो स्पॉटवरती. 130 एकरमध्ये असल्यामुळे हा इतका पसरलेला आहे ना. इथे तळं आहे, सर्पोद्यान आहे, वेगवेगळ्या प्रजातींचे प्राणी आहेत, म्हणजे सगळं काही आहे. वाईल्ड लाईफ रिसर्च सेंटर हे आहे. सो फिरण्यासाठी पण खूप मोठं आहे. जवळपास ज्यांनी प्लॅन करत आहेत पुण्यामध्ये येण्यासाठी किंवा जे पुण्यात आहेत जे आजपर्यंत गेलेले नाही आहेत तर ते नक्की अवश्य भेट द्या तिथं. खरंच खूप सुंदर आहे. 4-5 तास कुठे जातील हे पण कळणार नाही, समजणार नाही. आता हा आहे नेक्स्ट ॲनिमल. सो चिकूला मी दाखवत होतो बेअर, आणि ती बेअरला असं पण ती खूप मन लावून बघते टी व्हीमध्ये पण, आणि ते ॲक्च्युअलमध्ये ती बघून पण खूप एक्सायटेड होती. तिला दिसत नव्हता पण तिला परत इकडनं जाऊन दाखवलं तर ती खरंच खूप बघून त्याला तिचे एक्सप्रेशन्स बघण्यासारखे होते त्यावेळेला पण. आणि ते खरंच खूप जण, आपणही मोठे असूनही आपणही खूप एन्जॉय करतो इथे ह्या प्राणी संग्रहालयात, आणि स्पेशली आपल्या लेकरांना दाखवून आपण जास्त एन्जॉय करतो, अजून जास्त. खरंच खूप छान आहे. आणि ते फक्त प्राणीच नाहीत तर निसर्गाचाही आनंद खूप सुंदर आहे. लहान मुलांना तर नक्की हे ठिकाण खूप आवडेल. नक्की घेऊन या तुम्ही इथे. नेक्स्ट आम्ही जातो नेक्स्ट स्पॉटवरती. आज माहिती नाही इलेक्ट्रिक कार का नव्हती, बग्गी आज अवेलेबल नव्हती. सो त्याच्यामुळे चालतच जावं लागत होतं प्रत्येक ठिकाणावर. सो इथे आहे नेक्स्ट ॲनिमल. आपण बघूया इथे काय आहे. हरिण आहे. सो हरिण पण तिला फार आवडतं असं पण. सो आम्ही दाखवत होतो तिला हे हरण. बघू शकता किती असं मस्त वाटतंय खरंच ह्या प्राण्यांना बघून. आता इथे सगळेच प्राणी तर छानच होते, पण मला आज ना इथे आवडलेला सगळ्यात छान भाग ना पुढे आहे. तो खूप पुढे आहे. तो नक्की बघायला विसरू नका. आणि मला वाटते तिथे गर्दी पण खूप होती. बहुतेक जणांना तोच खूप आवडत असेल तिथे. सो तुम्हाला नक्की कधी आलात तर मला नक्की, किंवा गेला असाल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल की ते तुम्हाला कुठला प्राणी जास्त आवडतो. आणि मग फोटोमध्ये आपण हे फोटोमध्ये पाहतो पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा पाहतो ना त्यावेळेला भीती तर वाटतच असते. भीती आणि छान पण वाटत असते, दोन्ही सोबतच वाटत असतं, भीती आणि छान. आणि इथे 60पेक्षा जास्त प्रजातींचे सस्तन प्राणी आहेत. पक्षी आणि सरपटणारे प्राणी पण पाहायला मिळतात. सिंह, वाघ, बिबट्या, हत्ती, अस्वल, मगर, विविध प्रकारचे साप, हरिण, सांबर, अनेक पक्षी इथे आहेत. आणि हा परिसर खूप मोठा असल्यामुळे ना चालायला बरंच लागतं. त्यामुळे जे काही एजेड लोक आहेत किंवा म्हणा खूप छोटी छोटी मुलं आहेत ना आपल्यासोबत, किंवा कुटुंबांना काही काही चालायचा प्रॉब्लेम असतो, सो त्यांच्यासाठी बॅटरीवर चालणाऱ्या बग्गी इथे अवेलेबल आहेतच. आणि ते ठराविक जागेवरती थांबवतात आणि त्या परिसर तिथाला फिरवतात, त्यामुळे ते सोपं पडतं इथे आल्यावरती. पण आज माहिती नाही ते अवेलेबल नव्हतं. आता बघा पुढचा भाग, माझ्यासाठी सगळ्यात बेस्ट भाग आहे हा. हा मला खरंच खूप आवडतो. इथला म्हणा कुठला पण म्हणा, व्हिडिओमध्ये बघण्यात वेगळी मजा आहे, पण जेव्हा आपण ॲक्च्युअलमध्ये बघतो ना तर खरंच फार असं अंगावरती शहारा येत होता आणि भीती पण वाटत होती सिंहाला बघून. सिंह सगळ्यात हा इथला बेस्ट 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 प्राणी होता माझ्यासाठी. तर अशा प्रकारे खरंच कात्रज जी झू आहे ना ती फिरण्यासाठी खूप छान आहे. 60+ इथे प्राणी आहेत वेगवेगळे ठिकाणी. सो फिरण्यासाठी बेस्ट लोकेशन आहे कात्रज पुणे येथे. तर नक्की तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमचा आवडता प्राणी कोणता आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये नेक्स्ट स्पॉटवरती. सो बाय एव्हरीवन, थँक्स फॉर वॉचिंग, टेक केअर, बाय.